पुरणपोळी म्हटलं की अगदी सकाळपासून आपली तयारी सुरू होते. डाळ भिजवा, डाळ शिजवा. पण आजची जी आपली पुरणपोळी आहे ती अगदी इन्स्टंट पुरणपोळी आहे. डाळ भिजवायचं टेन्शन ना डाळ शिजवायचं टेन्शन. आणि तुम्ही बघू शकता पोळीला अगदी सगळीकडे पुरण जे आहे ते एकसारखं स्प्रेड झालेलं आहे आणि छान आपली खूप मोठी पण आपण लाटून घेतलेली आहे आणि एकसारखी आपली पोळी लाटून घेते आणि शेकायला पण खूप सोपी, म्हणजे सहजपणे आपण ती तव्यावरती टाकू शकतो. आणि इथे तुपाचा पण वापर आपण अगदी कमी केलेला आहे आणि तुम्ही पोळीचा रंग बघू शकता किती छान आपल्या पोळीला रंग आलेला आहे आणि परतवायला पण तेवढीच सोपी जाते ही पोळी आणि छान मऊ सॉफ्ट आणि लुसलुशीत आपली ही पोळी तयार होते. आणि या पोळीसाठी जी आपण कणिक वापरली आहे ना, तर आपण इथे कणकेचा वापर केलेला आहे. आपण इथे अजिबात मैदा वापरलेला नाही आहे आणि अगदी छोटे 2 चमचे तेल इथे आपण कणिक मळून घ्यायला गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कणकेचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. आपल्याकडे आहे ना पुरणपोळी खायला कुठलाही मुहूर्त लागत नाही, म्हणजे तुमची अगदी अर्ध्या तासापूर्वी जरी इच्छा झाली पुरणपोळी खायची तर तुम्ही पुरणपोळी तयार करू शकता. अगदी सॉफ्ट आणि मऊ अशा ह्या पुरणाच्या पोळ्या तयार होतात. अगदी कमी झंझटीमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपण ह्या पुरणपोळ्या तयार केलेल्या आहे. तर नेहमीच्या पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने आपण पुरणपोळ्या तयार केल्या. अगदी अर्ध्या तासात ह्या पोळ्या बनवून तयार होतात, तुम्ही बघू शकता. आणि चवीलाही खूप छान लागतात ह्या पोळ्या आणि तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता. 2 ते 4 दिवस ह्या पोळ्या तुम्ही ठेवू शकता, अगदी चांगल्या राहतात, तशाच सॉफ्ट राहतात. आणि पुरणाच्या पोळ्या पण तुम्ही तुपासोबत, दुधासोबत, कटाच्या आमटीसोबत किंवा इव्हन इथे मी आज कढी बनवली आहे तर कढीसोबतही खाऊ शकता. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आषाढ सुरू झाला किंवा आषाढीच्या आधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आषाढासाठी स्पेशल असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जायचे, गोडाचे, तिखटाचे. कारणही अशी वेगवेगळी होती, म्हणजे त्यावेळेस बहुतांश पंढरीच्या वारीला जे जाणारे आहे ते पायी जायचे, तेव्हा एवढ्या सुविधा नव्हत्या आणि त्यांच्याकडे सोबत काहीतरी लागायचं खाऊ म्हणून हे असे तळणीचे पदार्थ जे आहे ते सोबत नेण्यासाठी पण तयार केले जाते. तेच जर तुम्ही दुसरीकडे विदर्भात जाल तर तिथे स्पेशली पुरणपोळी बनवल्या जायची, आषाढासाठी स्पेशल राहायची. कारण आषाढी आहे, म्हणजे आषाढीला काय व्हायचं ना की मुली जी आहे ते लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी यायच्या आणि स्पेशल असं आषाढीसाठी पुरणाच्या पोळीचा पाहुणचार केला म्हणायचा किंवा पुरणाची पोळी केल्या जायची. कारण गुरुपौर्णिमा त्या दिवशी असते आणि नवीन सणाची सुरुवात त्या दिवसपासून होईल, म्हणजे त्याच्यानंतर जे आहे ते सण सुरू होऊन जायचे. राखी झालेलं, नागपंचमी झालं, तर वेगवेगळे सण सुरू व्हायचे आणि हा पहिला सण आहे बा. आणि पहिला सण म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने साजरा केला जायला पाहिजे, त्याच्यामुळे सगळ्यात उत्कृष्ट समजल्या जाणारी ही महाराष्ट्रातली पुरणपोळी त्या दिवशी तयार केल्या जायची. आज आपण पुरणपोळीच पाहणार आहोत, कारण पुरणपोळीच्या मी भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरणपोळी. आजची जी आपली पुरणपोळी आहे जरा थोडी वेगळी आहे, म्हणजे मेन बेस आपला तोच आहे, पण अगदी तुम्ही म्हणाल की मला आत्ता खायची आहे पुरणपोळी तर तुम्ही खाऊ शकता अशी ही पुरणपोळी आहे. आपण बेसनापासून पुरणपोळी बनवतो आहे, अगदी छान होते आणि चवीला पण खूप चांगली लागते. तुम्ही एक वेगळी टेस्ट म्हणून किंवा एक वेगळा ट्राय म्हणून ही पोळी तयार करू शकता. अगदी छान होते ही पुरणपोळी. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. चण्याचं डाळीचं पीठ आहे आणि हे पीठ जे आहे ते थोडंसं दाबून घ्यायचं वाटीमध्ये आणि या पिठाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी इथे चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर इथे 2 वाट्या पीठ घेतलं आहे आणि ते वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम ते पीठ आहे आणि पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कधी दळून आणतो आपण तर कधी असे जाडसर दाणे राहतात किंवा अशी कणं राहतात तर ते निघून जातील, कारण आपल्याला असं स्मूथ आणि सॉफ्ट पाहिजे आहे. ते आपण सगळं आता चाळून घेऊ. आता या पिठाला जे आहे ते मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सो मी इथे गॅस ऑन करून दिला आणि या पिठाला आपण भाजून घेऊ. तर कोरडंच भाजून घेते, मी याच्यामध्ये तूप टाकलेलं नाही आहे. तर जवळपास 10 मिनिट मी याला भाजून घेते. तर कोरडं भाजल्यामुळे काय होतं ना की ते भाजायला सोपं जातं, आपला हात दुखत नाही. या पिठाला भाजून 10 मिनिट झालेले आहे आणि आता 10 मिनिटानंतर आपण त्या पिठामध्ये तूप टाकून घेऊया. चालेल, पातळ घट्ट कुठलेही टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे.
तर या छोट्या चमच्याने मी 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आणि आपण आता हे मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये पण आपल्याला एक थोडासा खमंगपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या पिठाला. अजून 1 चम्मच तूप मी याच्यामध्ये टाकून घेते. म्हणजे छोट्या चमच्याने 4 चमचे मी याच्यामध्ये टाकले, म्हणजे 2 टेबलस्पून आपण याच्यामध्ये तूप घातलेलं. बस एवढं सफिशियंट आहे. आता याच्यामध्ये पण आपण याला छान खमंग भाजून घेऊ. आता तूप टाकल्यामुळे ना याच्यात असे बेसनाचे गडे तयार झाले, तर ते गडे आपण फोडून घेऊ. सो कढई जी आहे ते पकडच्या साहाय्याने पकडून घ्यायची आणि एखाद्या स्टीलच्या पेल्याच्या साहाय्याने हे गडे जे आहे ते फोडून घ्यायची. म्हणजे आपले संपूर्ण गडे जे आहे ते फोडून झालेले आहे. मध्ये मध्ये थोडंसं सराट्याच्या साहाय्याने खालीवर करून घेतलेलं मी. असं करायचं. याला लागलेलं काढून घेऊया पीठ. आणि याला हलकासा तांबूसचा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि छान खमंग भाजायचं आहे. स्लिमवरती भाजून घ्यायचं. पीठ छान खमंग भाजून झालेलं आहे. छान मस्त सुगंध सुटलेला आहे. बाजूच्या गॅसवरती जे आहे मी ते पाणी ठेवलं आहे, तर त्या पाण्याला बघू शकता तुम्ही छान बॉईल आलेलं आहे त्या पाण्याला. आणि आपलं पीठही भाजून झालेलं आहे. आता हे बॉईल झालेलं जे पाणी आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ बेसनामध्ये. थोडंसं हळू घालायचं, कारण ते पावडर एकदम पीठ असतं ना खूप, त्याच्यामुळे ते उडायला नको, म्हणून हळूहळू टाकायचं. आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. गरम याच्यामध्येच घालायचं, बॉईल पाणी आणि गरम गरम याच्यामध्येच टाकायचं. आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता हे पीठ जे आहे त्या पाण्यामध्ये सगळं मिक्स झालेलं आहे, कोरडं अजिबात नाही आहे. गूळ घालून घेऊया. तर मी हा गूळ जो आहे तो फोडून घेतला, असा बारीक बारीक असा फोडून घेतला. आणि ज्या वाटीने आपण बेसन मोजलं होतं ना, तर त्याच वाटीने मी 2 वाट्या हा गूळ घेतलेला आहे. मी सगळी मेजरमेंट जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. हा गूळ पण चांगला व्यवस्थित मिक्स करायचा. तुम्ही किसून पण घेऊ शकता. आणि हा सगळा गूळ आपल्याला आता याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचा आहे, म्हणजे विरघळू द्यायचा आहे तो गूळ त्याच्यामध्ये. आपला गूळ जो आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे या पिठामध्ये. आणि आपण याला आता थोडा वेळ शिजू देऊ. म्हणजे तो आपला गूळ पूर्ण मेल्ट झाला पाहिजे आणि एक आपली पुरण बनण्याची जी कन्सिस्टन्सी असते ना त्याचा गोळा जो आहे तो व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. मी नंतर सांगणारच आहे की तुम्हाला कुठपर्यंत हे शिजवायचं आहे. सो गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची. आपल्याला अगदी स्लिमवरती हे होऊ द्यायचं आहे. इथे गूळ जो आहे तो सगळा मिक्स झालेला आहे आणि गूळ मिक्स होता होता म्हणजे सगळं विरघळलं आहे आणि त्याच्यासोबत ते शिजलं पण आहे. तर आपल्याला इथे आपलं पुरण आपण बघूया, चेक करूया झालं की नाही. तर काय करायचं ना, थोडंसं पुरण घ्यायचं याच्यामधलं आणि थोडंसं हातावरती असं हे करायचं. तर हाताला चिपकायला नको, म्हणजे हाताला जर चिपकत नसेल तर आपलं ते परफेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हा गोळा छान असा तयार होतो आणि हाताला अजिबात चिटकत नाही. म्हणजे इथे आपलं पुरण जे आहे ते रेडी आहे. आपण आता इथे गॅस बंद करून देऊ. आता त्याच्यामध्ये छोटा 1 चम्मच जायफळ पूड आणि छोटा अर्धा चम्मच वेलची पूड. आता हे पण आपण याला मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर मग एखाद्या भांड्यात काढून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता आपण पोळ्यासाठी कणिक मळून घेऊ. तर या वाटीने मी 2 वाटी हे गव्हाचं पीठ आहे, म्हणजे कणिक आहे. आणि या कणकेला आपण आता चाळून घेऊया. गव्हाच्या पिठाची जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो ना, तेव्हा पीठ जे आहे ते नेहमी चाळून घ्यायचं. त्याच्यामुळे पोळी जी आहे ती छान आपली लांबते. यातलंच थोडंसं पीठ जे आहे ते मी घोळण्यासाठी काढून घेते. पाव चमचा मीठ. आणि या पिठाला आपल्याला आता भिजवून घ्यायचं आहे. सो पाणी हे नेहमी थोडं थोडंच घालायचं, कारण आपल्याला ही जी कणिक आहे घट्ट भिजवायची असो किंवा सैलसर भिजवायची असो, पाणी जे आहे ते थोडं थोडंच घालायचं. इथे आपण पुरणाची पोळी बनवतो आहे, त्याच्यामुळे हे जे पीठ आहे थोडं सैलसर भिजवून घ्यायचं. आपल्या रेग्युलर पोळीसाठी जसं भिजवतो ना तसं नाही भिजवायचं.
सो मी इथे अशा पद्धतीने ही कणिक जी आहे ती भिजवून घेतलेली. आता या कणकेला ना मी थोडंसं पाणी टाकलं किंवा पाण्याचा हात जे म्हणतोय तो घेतला आणि या सगळ्या कणकेला आपण हे लावून देऊ थोडंसं. आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिट या कणकेला मुरू देऊ. जास्तही राहिलं तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी 10 मिनिट मुरू द्यायचं. ते कणकेला 10 मिनिट झाले आपण मुरू द्यायला ठेवलं होतं आणि मी हळद टाकली नव्हती म्हणून थोडीशी मी नंतर मला आठवण आली की अरे आपण हळद नाही घातली, म्हणून थोडंसं पाव चमचा मी हळद टाकून घेतलेली छोट्या चमच्याने. आणि आता आपल्याला यात ही मॉलिश करायची आहे. तर मी थोडंसं हाताला पाणी घेतलं आणि बघू शकता तुम्ही थोडंच पाणी मी याच्यामध्ये टाकलं आणि आपण याची आता मॉलिश करून घेऊ. तर आपल्याला याची पाण्याच्या हातानेच मॉलिश करायची आहे. परत मी थोडासा पाण्याचा हात घेतला आता तुम्ही म्हणाल याची मॉलिश जी आहे ते आपण किती वेळ करायची, कुठपर्यंत करायची. एक तर ही कणिक आपल्या हाताला अशी चिपकायला नाही पाहिजे. बघू शकता एवढी सॉफ्ट कणिक आपण भिजवली, म्हणजे एवढी लूज कणिक आपण भिजवली तरी पण ही चिपकत नाही आहे. आणि अशा पद्धतीचं तिचं टेक्स्चर व्हायला पाहिजे, म्हणजे आपण अशी ओढली ना तर ती अशी ताणल्या गेली पाहिजे. बघू शकता तुम्ही, म्हणजे ही तुटत नाही. तर इथपर्यंत आपल्याला मॉलिश करायची आहे. सो इथे आपल्या कणकेची जी आहे ती मॉलिश झालेली आहे. आणि बघू शकता अगदी हा छोटा चमचा आहे आणि छोट्या चमच्याने मी फक्त चमचाभर तेल घेतलेलं आहे. आणि हे तेल जे आहे ते थोडंसं असं हातावरती हे करून याच्यावरती पण टाकून देऊ आणि हे तेल जे आहे याला आपण लावून घेऊ. आणि बघू शकता तुम्ही ही आपली कणिक जी आहे इथे मळून तयार झाली आहे. आणि आपण आता पोळ्या करायला घेऊ. आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं पुरण पण छान थंड झालेलं आहे. बघू शकता छान सॉफ्ट असं हे पुरण तयार झालेलं आहे. बघू शकता. तर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं. तुम्ही बघू शकता 4-5 थेंबच मी फक्त तेल टाकून घेतलेले, ते दोन्ही हाताला आपण लावून घेऊ. आता त्याच्यामधला पाहिजे तेवढा उंडा घेऊन घ्यायचा. तुम्हाला जेवढ्या आकाराची पोळी तयार करायची आहे थोडंसं हाताच्या साहाय्याने त्याला छान गोल असा शेप द्यायचा. आणि इथे आपलं हे घोळण आहे, तर घोळण्यात आपण हे घोळून घेऊ आणि याला असं थोडंसं वाटीसारखा शेप देऊ. सेंटरमध्ये जे आहे ते खूप असं पातळ नाही करायचं, जाडच राहू द्यायचं. तुम्ही लाटून पण घेऊ शकता, हलकंसं लाटण्याने लाटून घेऊ शकता किंवा हाताने शेप द्या, चालेल. तर हे आपण इथे ठेवून देऊ मध्ये. आणि आपण आता हे तयार केलेलं पुरण, तर या पुरणाला पण भरायच्या आधी ना थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं. काय पुरणाचा गोळा आपण मध्यभागी ठेवून देऊ. तर हे आपण याला पॅक करून घेऊ. थोडंसं हाताला चिपकत होतं म्हणून मी ते घोळण्यात बुडवून घेतलं आणि हे आपण आता पॅक करून घेऊ. थोडंसं हाताला घोळण घ्यायचं. तुम्हाला असं वाटलं ना की आपल्या हाताला चिपकत आहे तर तेल न लावता घोळण घ्यायचं. तर थोडंसं हलक्या हाताने आपण याला प्रेस करून घेऊ किंवा तुम्ही असं पण त्याला करू शकता भाकरीसारखं. तर परत आपण याला घोळण लावून हे लाटून घेऊया. आणि इथे आपली पोळी जी आहे ते लाटून झालेली आहे. इकडे मी तावा गरम करायला ठेवलाय. आपण आता या पोळीला शेकून घेऊ आणि जे एक्सेस घोळण असते ना ते थोडंसं हाताच्या साहाय्याने काढून घ्यायचं दोन्ही बाजूचं. गॅसवरती तवा ठेवून दिला आणि तवा बऱ्यापैकी गरम झाला. खूप असा गरम नाही होऊ द्यायचा. बऱ्यापैकी गरम झाला की त्याच्यावरती आपण तूप टाकून घेऊ आणि तुपाला सगळीकडे पसरवून घ्या. आपण आता ही लाटून घेतलेली पोळी याच्यावरती टाकून देऊ. गॅस जो आहे पुरणाची पोळी शेकताना अगदी कमी ठेवायचा गॅस. आता वरच्या बाजूनी पण आपण तूप लावून देऊ आणि सगळीकडे ते तूप पसरवून घ्यायचं. आता आपण पोळीला जे आहे ते दुसऱ्या बाजूनी पलटवून घेऊ. तर थोडंसं सगळीकडून पहिले सराट्याने तिला मोकळं करायचं आणि मग पलटवायची. थोडंसं आरामाने पलटवायचं. आणि इथे आपली पुरणपोळी जी आहे ती झालेली आहे. कारण पुरणपोळी जी आहे ना ते लवकरच होते, त्याला जास्त वेळ लागत नाही. कारण आपण कणकेचा वापर अगदी थोडा असतो आपल्या पुरणाच्या पोळीला. आणि तुमची पुरणाची पोळी ही फुललीच पाहिजे असं काही आवश्यक नाही आहे, कारण ती सॉफ्ट व्हायला पाहिजे पुरणाची पोळी. आणि पुरणाची पोळी फुलण्याचे आणि न फुलण्याचे बरेच काही कारणं आहे. इथे आपली पोळी तयार आहे, तुम्ही बघू शकता. पुरणपोळी आहे ती लुसलुशीत व्हायला पाहिजे. सो इथे आपली बघू शकता तुम्ही पुरणपोळी तयार आहे. आणि आपण आता अशाच पुरणपोळ्या तयार करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान लुसलुशीत अशी पोळी तयार झालेली आहे.
तर तुम्ही ही जरा वेगळ्या पद्धतीची पुरणपोळी नक्की ट्राय करा आणि इथे आपल्या पुरणपोळ्या ज्या आहेत ते तयार आहे. सो ही तुम्ही इन्स्टंट पुरणपोळीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. म्हणजे आवडली तर तुम्ही वारंवार अशी पटकन बनवू शकता आणि केव्हाही पुरणपोळी खाऊ शकता. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.